आपल्या दादाची दुःखद बातमी कळाली. आपल्या आदरणीय अजितदादांची बातमी कळाली. ते मनाला पटतच नाहीये. अनेकांना संपर्क केला, सगळ्यांनी सांगितलं, पण चॅनलवरती पण सुरू आहे, तरी पण विश्वासच बसायला तयार नाही की दादाचं अपघाती दुःखद निधन झालंय म्हणून. दादा म्हणजे खूप आता राज्याची खूप मोठी हानी झाली, खूप मोठं नुकसान झालंय. असा नेता होणे नाहीये. आता ही पोकळी भरूनच निघू शकत नाही कधीच. पुऱ्या राज्यावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलाय. सगळ्या राज्यात दुःख आहे, सगळीकडे हळहळ व्यक्त केली. स्पष्टपणानं काम करणारे दादा. कोणाचं काम होणार असेल तर होणार म्हणणार, नाही म्हणले तर नाही म्हणणार. सगळ्याच लोकांचं याच्यामध्ये नुकसान झालंय. सगळ्याच सर्वसामान्य, सगळ्याच सामाजिक प्रश्नाची जाण असणारे, म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या सामाजिक प्रश्नाची जाण असणारे दादा, ती खूप मोठी आता हानी झाली. सगळ्या जाती धर्माचे सामाजिक प्रश्न सोडवण्याचं काम दादा करत राहायचे. ते नुकसान आता कधी भरून निघणार नाहीये. खूप मोठी हानी राजकीय सामाजिक महाराष्ट्रातच नाही तर देशात असा धाडसी निर्णय घेणारे असे दादा पुन्हा होणार नाहीयेत. की खूप शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य सामाजिक सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचं खूप मोठं नुकसान झालंय. आपल्याही समाजाचं खूप मोठं नुकसान झालंय. खूप मोठा सामाजिक राजकीय आधार दादा होते सगळ्यांचा. ही बातमी आत्ताही पटतच नाहीये. दादांचं अपघाती दुःख निधन झालंय म्हणून काय बोलावं काय कळतच नाहीये. दादा नाहीयेत, दादाचं अपघाती निधन झालंय, या बातमीवरती विश्वासच बसत नाहीये. खूप खूप मोठं नुकसान याच्यात झालंय. खूप मोठा आधार राज्याचा, आपल्या सामाजिक राजकीय सगळाच खूप मोठं नुकसान झालं.